गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, मी राज तोरणकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती द रोमिंग प्लेअर. तर काल बजरंग प्रीमियर लीगचा पहिला दिवस होता. कालचा ब्लॉग मला शूट करायला मिळाला नाही आणि आज आहे दुसरा दिवस. आपला संघ क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय झाला आहे आणि आता ग्राउंडवरती आलो. एक 10-15 मिनटं झाली पण अजून काय मॅच चालू नाही झाली आहे. तर आपली पहिली क्वार्टर फायनल मॅच आहे ती आहे महालक्ष्मी संघासोबत. म्हणजे त्याच्यात रत्नागिरीचेच प्लेयर आहेत, निहार मोरे वगैरे त्या संघातून खेळतात. त्या संघाबरोबर आपली मॅच आहे. तर बघूया आता किती वाजता मॅच चालू होते आणि कसं काय होते ते. आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना क्रिकेटचे ब्लॉग्स आवडत असेल त्यांनी या ब्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. तर आपला संघसुद्धा इथे आला. इकडे स्मित आहे, इकडे टॅटू आहे, इकडे फैजान बसला आहे, इकडे पांडा आहे, त्या साईडला टॅटूचे पप्पा आलेत. आज खास मॅच बघायला आलेत टॅटूचे पप्पा. तर बघूया आता मॅचमध्ये काय होते, कधी आपली मॅच लागते आणि त्या मॅचमध्ये काय होते. भेटूया थोड्या वेळामध्येच. इकडे गुंड्या आहे, गुंड्या अपोजिट गटामध्ये आहे. तिकडे आयवा आहे, या बाजूला पिचू आहे, या दुसऱ्या गटामध्ये आहेत. आणि ह्यांची मॅच आहे ईशानच्या संघाबरोबर. थोडी प्रॅक्टिस चालू आहे. आणि इथे खाली ग्राउंड आहे. तुम्हाला ग्राउंड सुद्धा दाखवतो कसं आहे ते. आत्ताच ग्राउंडवर आलोय. हे ग्राउंड आहे. दरवर्षी इकडे टुर्नामेंट होते. भारी ग्राउंड जाम आहे. कॉमेंटेटरची जरा लेवल झालेली आहे पण ग्राउंड जाम भारी आहे. आणि आत्ताच आलो आपल्या प्रज्योत भावाकडे आणि भावानं आपली एक सोय केलं नाही. कैरी आणलं नाही पाडून आपल्यासाठी. आता मीठ मसाला आणि कैरी, 3 कैऱ्या आहेत आणि नवं करणार आहे. आता बघूया कशी टेस्ट आहे. आणि पांडाबाई खाली बसला आहे. गोडी आहे, गोडी आहे. बघूया गोडी की कडू आहे, कशी का असे ना पण नवं करायला मिळतंय. मीठ मसाला आणि कैरी. तोंडाला आत्ताच पाणी सुटलंय. आता कापतो आणि खातो मस्त पैकी. आत्ताच मॅच झाली, क्वार्टर फायनल मॅच होती. जिंकलो क्वार्टर फायनल मॅच आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. 71 रन्स मारले होते, 72 विन होते आणि एक 12 रन्सने मॅच जिंकलो. फुल सर्कलरचा 71 म्हणजे थोडा कमी स्कोर आहे पण जिंकलो. फैजान भारी बॉलिंग केलं फैजानने. सोम आहे, ढोले आहे, पांडा इकडे आणि इकडे स्मिथने पहिली ओव्हर 13 रनचे टाकलं आणि पांडाने दुसऱ्यावर 12 रनचे टाकलं. 2 ओव्हरमध्ये पूर्ण मॅचमध्ये आलो. आता दुसरी क्वार्टर फायनल चालू आहे. थांबलोय सगळीकडे, टाइमपास करतोय. आणि आता ह्या मॅच नंतर ह्या मॅचमध्ये जो संघ जिंकेल त्यांच्यावर आपली मॅच होईल. तर बघूया, आता जातो ग्राउंडवरती, बघूया कुठल्या संघाबरोबर काय होतंय आणि काय कशी मॅच होते. आणि मॅच जबरदस्त चालू आहे. क्वार्टर फायनल चालू आहे. या संघामध्ये जो संघ जिंकेल तो आपल्याला सेमीफायनल त्या संघाबरोबर खेळायची. चांगली बॅटिंग करतात दोन्ही बॅट्समन. हा बी पडावं लागेल कारण गोलंदाज सुद्धा सांगतोय ना, तू शेर येतो मी 7.25 पण तू गोलंदाज सांगतोय तू स्पायडरमॅन आहे, तू सुपरमॅन आहे. 3 बॉल 3 बॉल मारला. चांगली बॅटिंग चालू आहे. या वेळेला मैदानात बोले गाणी आत्ताच सेमीफायनल मॅच झाली. मॅच जिंकलो आणि फायनलला गेलो. भारी मॅच झाली. आपला भाऊ पांडा खलास. आणि मेन म्हणजे पहिल्या 2 ओव्हरला 41 रन झाला होता आणि आपल्या भावाने 8 रन्स ठेवून टाकली. फुल सर्कलला 8 रन्स आणि मॅन ऑफ दी मॅच. मागच्या सेमीफायनलचा बदला कम्प्लीट झाला आहे. आणि आता गेलोय फायनलला गेलोय. तर आता फायनलला काय आपल्या याचीच फिरोजचीच टीम आहे. तर आता बघूया काय होते ते ह्या मॅचमध्ये. तर फायनल चालू होईल. बघूया फायनल मध्ये काय होते. फायनल मध्ये बघूया काय होतं ते. इकडे आम्ही वाट लावलेली आहे आणि फायनल आलेलो आहे, तर आम्हाला खूप आनंद होतो आहे. फायनलला तर आलोय, त्यात बघूया फायनल मॅच मध्ये काय होतं. अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काय वाटतं अंतिम सामन्याबद्दल, काय तयारी केली आपण? मगाशी बघतोय ग्राउंड चांगलं आहे. असं म्हटलं गेलं की आमची स्पर्धा ज्यावेळी डिक्लेअर झाली 50,000ची, याचं ग्राउंड नाहीये, काय नाहीये. पण मला असं वाटतं की अंडरऑफ क्रिकेटमध्ये ही जी खेळपट्टी आहे 17-18 पावलाची,
यावर जो फलंदाज बादशाह असतो किंवा यावरती गोलंदाजी करणारा जो गोलंदाज आहे तो जो बादशाह असतो तो खरा आपल्या संघाला या ठिकाणी विजय मिळवून देत असतो. कारण या 18 पिच मध्ये चेंडू टॅप करून चौकार मारणारा जो फलंदाज असतो तो सगळ्यात बेस्ट असतो. आणि ही खेळपट्टी आमच्या या सगळ्या मंडळाने एवढी मेहनत करून बनवलेली आहे, जुनी होती ती उघडून टाकून पुन्हा दुसरी नवीन बनवली, तर त्याबद्दल सुद्धा तुम्हाला काय वाटतं ते या ठिकाणी सांगू शकतो. खरं तर पहिलं धन्यवाद देतो या संपूर्ण कमिटीचं, कारण त्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळण्याचा एक चान्स दिला. आणि एक 50,000ची ट्रॉफी जी असते ती भरवणं कुठली साधी गोष्ट नसते, आणि ते जे ह्या मंडळाने करून दाखवलं त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो आणि अभिनंदन देखील करतो की ही स्पर्धा एक चांगल्या उत्कृष्ट अशा प्रकारे ही पार पडते. आणि खेळपट्टीचं बघायला गेलं तर खूप चांगली खेळपट्टी आहे, आणि कुठल्याही खेळपट्टीवरती बक्षीस आहे म्हणजे मायनर असतं माझ्यासाठी तरी, कारण खेळपट्टी चांगली असली की खेळाडूला आपला गेम सुद्धा तेवढाच चांगला दाखवता येतो. त्यामुळे ती मग 5,000ची असू दे किंवा 50,000ची असू दे, खेळपट्टी चांगली असली तर खेळायला नक्कीच मजा येते, आणि त्या प्रकारची खेळपट्टी आहे त्यामुळे खेळायला नक्कीच मजा येते. धन्यवाद. अतिशय चांगलं या ठिकाणी आपण मनोगत सांगितलं, कारण या खेळपट्टीवरती जरी काय याचं ओढीव राहिली असेल तर आपण सांगू शकता. तसं बघायला गेलं तर मी अगदी लहान असल्यापासून इथे येतोय, कारण खूप वर्ष ही टुर्नामेंट होते, आणि पहिला एक ग्रामपंचायत व्हायची त्यावेळेला मी यायचो, पण एवढे वर्ष 10-12 वर्ष झाली असतील, एवढे वर्ष ही टुर्नामेंट कंटिन्यू ठेवणे काही साधी गोष्ट नाहीये. आणि हे जे मंडळ आहे सगळी एकमेकाला धरून आहेत, त्यामुळे ती स्पर्धा जी आहे ती एक सक्सेसफुल होते. आणि दुसरं बघायला गेलं तर उत्सव देखील आहे, आणि फायनल जवळ जिंकत आलोय. 9-11 रन पाहिजे. निकू आणि टॅटू चांगली बॅटिंग करतात दोघं पण. 4 परत एक 4 7 राहिला 7 रन हवाय 7 रन, आणि 3 बॉल आहेत अजून फिरोजचे. शॉर्ट आहे निको, परत एक 4 चांगली बॅटिंग करतोय टॅटून. मगाशी अप्पाचोर 3 हवाय 3 मारून घे इकडेच. 3 रन हवाय ह्या काय 3 रन हवाय. एक नंबर बादशाह, एक नंबर. पुसणार ना झाले. आता फायनल जिंकलो. कचाकच फोटो सेशन चालू आहे, अजून काय ट्रॉफी मिळाली नाही, पण फोटो सेशन करतात हे. चला, आणि जिंकलो आता फायनल. आता बघूया कोणाला काय काय बक्षीस वगैरे काय मिळते ते बघूया थोड्या वेळात. तर आत्ताच फायनल सुद्धा झाली. फायनल जिंकलो आणि बक्षीस समारंभ ह्या ठिकाणी तो दरवर्षी रात्रीच असतो. तर आत्ताच आपल्या प्रज्योत भावाच्या घरी आलो आहे. आता थोडं इकडे फ्रेश होऊ आणि मग निघणार. आणि बक्षीस समारंभ आहे तो काय रात्री होईल, त्यामुळे परत यायला लागेल बक्षीस घ्यायला, विजयीची ट्रॉफी. आणि बघूया तर कोणाला काय काय बक्षीस मी मॅन ऑफ दी मॅच, मॅन ऑफ दी सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, कोणाला काय काय मिळते ते. आणि जे काय आपल्या संघाचे आणि माझे जे काय फोटोज आहेत ते तुम्हाला इंस्टाग्राम हँडल मी इथे खाली मेन्शन करेन, त्या हँडलवरती तुम्हाला बघायला मिळतील. तर हा व्लॉग मित्रांनो इथेच संपवतो. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि ज्यांना क्रिकेटचे व्लॉग्स आवडत असतील त्यांनी या व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन क्रिकेटच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.